चालेल तुला? आवडेल मला. ऐक या खुल्या क्षणी बा तुझाच गोडवा. चालेल तुला? आवडेल मला. ऐक या खुल्या क्षणी बा तुझाच गोडवा. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेलं आहे ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर इथं फर्स्ट स्टेप काय करायचे, तर इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की पहिले जे 2 बीट आहेत ते सोडून 2.23 या सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे. तर बीटमार्कवर आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे. तर मटेरियलमधील जो आपल्याला एक बॅकग्राऊंड दिलेला अशा प्रकारे कागदासारखा आहे, तर तो बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचा आहे आणि याची जी लेंथ आहे ती तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत काय करायचे, वाढवून घ्यायचे. आता वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचा आहे, हा जो बॅकग्राऊंड आहे तो लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. म्हणजे आपल्याला बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकताय वरती ज्या आपण इमोजी PNG लिरिक्स दिलेले आहेत त्या प्रॉपर दिसून येत आहेत. तर बघू शकताय आता इथं ॲड केल्यानंतर याला प्रॉपर लुक आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत एकदा 2.23 सेकंदाच्या बीटमार्कवर आल्यानंतर ग्रुप 1 लेअर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. ती ग्रुप लेअर 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर अजून एक ग्रुप 1 तुम्हाला दिसून येईल, त्या ग्रुपला क्लिक करून अजून एकदा एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. म्हणजे 2 वेळा एडिट ग्रुपला क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला इमेज इथं काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमची अशा प्रकारे इमेज इथं ॲड करून घ्यायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर मधोमध घेऊन इथं आपल्याला ती या चौकोनात इथं सेट करून घ्यायची आहे. तर सेट करून घेतल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता 2 वेळा बॅक निघायचं आणि इंटर होताना पण 2 वेळा इंटर व्हायचं आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप 2लाही क्लिक करून एडिट ग्रुपला एकदा इंटर करायचं आहे. त्यानंतर ग्रुप 1ला क्लिक करून एंटर एकदा करून घ्यायचं आहे. म्हणजे 2 वेळा एंटर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर खालील प्लसच्या क्लिक करून आपला दुसरा तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन अशा प्रकारे इथं काय करायचे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आता सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकताय 2 वेळा बॅक निघाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे दोन्ही पण येणार आहेत. आणि इथूनपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला काय करायचं आहे, तुम्ही अशाच प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचं आहे. मी हे अशाच प्रकारे घेतोय, तुम्ही हे अशाच प्रकारे इमेज काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं. म्हणजे इझी वेमध्ये तुम्ही इथं हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता आपण 3rd नंबरचंही आपण इथं इमेज आहे ते ॲडजस्ट केलेले आहे. तर अशा प्रकारे त्याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आणि 4th नंबरलाही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन परत एक ग्रुप 1ला एडिट ग्रुपमध्ये जाऊन अशा प्रकारे 2 वेळा काय करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये यायचं आणि तो इमेज आपल्याला बदलायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे ॲड करून आपल्याला काय करायचं आहे, आपण जेवढी बॅकग्राऊंड आहे तेवढंच इमेज लेअर अशा प्रकारे मधोमध घेऊन यायचे आहे आणि मधोमध आल्यानंतर अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर बघू शकता की स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो अगदी इझी वेमध्ये कंप्लीट झालेला आहे. तर स्टार्टिंगपासूनही बघताय अशा प्रकारे तुम्हाला इथं लिरिक्स दिसत आहेत. तर मी इथं तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत, जे इफेक्टही तुम्हाला इथेच प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला एक्स्ट्रा काही इथं करायला लागणार नाही. तर इथंपासून चालवणारे तुम्हाला प्रत्येक इमेज लेअर कशी ॲड करायची ती सांगितलेली आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्लिअर झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.